फार वर्षापूर्वी रामपूर गावात जेठालाल नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. जेठालाल खूप कष्टाळू आणि दयाळू होता. एका रात्री त्याला स्वप्न पडले की देवी लक्ष्मी त्याला म्हणत आहे, मी खूप दिवस तुझ्या घरी राहिले. आता तुझे पुण्य संपले आहे. मी काही दिवसात येथून निघून जाईन. तुला जे हवे आहे ते माग. जेठालाल म्हणाले, मी माझ्या घरच्यांचा सल्ला घेईन आणि उद्या सांगेन. सकाळी उठल्यावर त्याने घरच्यांना त्याच्या स्वप्नाबद्दल सांगितले आणि काय मागायचे याबद्दल विचारले. घरातील सदस्यांची याबाबत वेगवेगळी मते होती. कुणी म्हणत होतं की एवढी संपत्ती मागायला हवी की आयुष्य आरामात घालवता येईल, तर कुणी म्हणत होतं आयुष्यभर पुरेल इतके धान्य मागावं. कोणीतरी भरपूर जमीन मागण्याचा सल्ला दिला, ज्यामध्ये आपण शेती करून आपले जीवन आरामात घालू. जेठालालची धाकटी सून खूप हुशार होती. ती शांतपणे सर्वांचे म्हणणे ऐकत होती. शेवटी ती म्हणाली, बाबा, माझ्या मते संपत्ती आणि शेती मागणे योग्य नाही, कारण हे सर्व देवी लक्ष्मीच्या सोबतच जाईल. शेवटी हा लक्ष्मीचा अंश आहे. याऐवजी परस्पर प्रेमाचा आशीर्वाद मागायला हवा. कुटुंबातील सर्व सदस्यामध्ये प्रेम असेल तर मोठी समस्या देखील सहज सुटते. सर्वांनी एकत्र येऊन सामोरे गेले तर सर्व समस्या दूर होतील. त्याला धाकट्या सुनेचे म्हणणे खूप आवडले. दुसऱ्या दिवशी स्वप्नात त्यांनी देवी लक्ष्मीला कुटुंबातील सदस्यांचे एकमेकाबद्दलचे प्रेम मागितले. देवी लक्ष्मीची खूप आनंदित झाल्या आणि म्हणाल्या, ज्या कुटुंबातील सदस्य एकमेकावर प्रेम करतात, जिथे कधीच भांडणं होत नाहीत, जिथे वडिलांचा आणि शिक्षकांचा आदर केला जातो, जिथे लोक सभ्यपणे बोलतात आणि जिथले लोक नेहमी गरजू लोकांना मदत करतात, तिथून मी कधीच जाऊ शकत नाही. अशा प्रकारे त्यांच्या घरी देवी लक्ष्मीचा सदैव वास राहिला. या कथेतून आपण हे शिकतो की आपण एकमेकांसोबत प्रेमाने राहायला हवे. जिथे परस्पर प्रेम नाही, अशी घरे देवांनाही आवडत नाहीत.